झाला तो मुळशी पॅटर्न 1चा, मुळशी पॅटर्न 2ला तुमचा का विरोध आहे? मुळशी पॅटर्नला त्यांनी जी टॅगलाईन लावली आता एका रीलमध्ये पाहण्यात आलं, स्वतः दिग्दर्शकांनी ते सांगितलं की तुमच्या घरातील वाळूचा गोष्ट आता आमच्या तालुक्यात वाळूच नाही आहे, मग मुळशी पॅटर्न का नाव लावतात? वाळू कुठं निघते? खालच्या तालुक्यांमध्ये निघते, पूर्व पट्ट्यामध्ये वाळू निघते. आमच्या तालुक्यात वाळूच नाही, मग वाळू मुळशीचं नाव का वापरलं जातं? आमच्याकडे 4 नद्या आहेत, 2 मुख्य नद्या आहेत, मुळा आणि मोठा. त्या पवित्र नद्या आहेत, त्याचा इतिहास खूप मोठा आहे, त्याचं उगमस्थान आमच्याकडे आहे. त्याला उपनद्या 2 आहेत, एक खापरगंगा गंगा आणि एक वळकी नदी. या नद्यांना कुठंच वाळू मिळत नाही, मग तो पिक्चर कसा होऊ शकतो? जर आमच्याकडे पहिल्या पिक्चरमध्ये त्यांनी सांगितलं ना की तो एक आम्ही ठीक आहे, तो एक वाक्य आम्ही मान्यही केलं, पण त्याच्या पुढं सरकारने शासनाने आता रिंग रोड आमच्या तालुक्यातून जातोय, किती जमिनी शासनाने घेतल्या, का नाही तुम्ही मांडायला आले? माझं एक प्रश्न आहे त्यांना की तालुक्यातले असंख्य प्रश्न असताना ज्या वेळेस मुळशी तालुक्यामध्ये 1984 साली MIDC आली आमच्याकडे, त्याच्यानंतरनं ती चांगली चालली होती, पण 2018 नंतरनं कंपन्या सोडून जात आहेत आमच्याकडनं, शिरवळला झाल्या आहेत, रांजणगावला शिफ्ट झाल्या आहेत, चाकणला शिफ्ट झाल्या आहेत. हे का? तर मुळशी पॅटर्न हा लोकांवरती विणला गेला, कारण की मानसिक आपण सर्वसामान्य नैसर्गिक पद्धत आहे की माणसावरती प्रभावित पिक्चर करतो, लगेच ते ब्रेन वॉश होतं, त्याने ब्रेनलावरती पूर्ण अतिक्रमण त्या पिक्चरमुळे होतं. तो परिणाम झाला आहे.